पहिले दुपारी पासून घ्या आता बरं का। पहिले नमन माता पिताला, दुसरे नमन गुरुच्या चरणाला, तिसरे नमन तिन्ही ताळाला, चौथे नमन चारी यादाला, पाचवे नमन पाची पांडवाला, सहावे नमन सहावी अवताराला, सातवे नमन साती आसराला, आठवे नमन महिषासुराला, नववे नमन नवनाथाला, दहावे नमन दहावी अवताराला आणि 11वे नमन हनुमंताला तुझकारण धोबाद्रीला खवायला करतो विनंती। बोल त्यावर खेडवालीचा आलीस का ग बाई, घुली मेंढी तुझ्या पायी, कपाळी चंद्रा, चारही पाय नेवरा, डोळ्यात गारोळा, शेपाला पांढरा, आगा ग बाई तुझं लेणं काही, हळदी कुकाच लेणं, लिंबात बसणं, लिंबातून उठणं, सौसुन्यातून आली आधी माया आणि तिला पाहायला जमल्या आहे माया। बोल त्यावर घडवालेचा वरखेड्याची लखबाई तुझं पैठण माहेर, आगजरीच पातळ त्याला नाथाने आहेर, नाथ ना जाण्या अरे सॉरी नाथ ना त्याला एक नाथाने आहेर। बाई पैठण पैठण पैठणाला 12 येशी, सोडी ते दुवादशी, एक नाथा तुझ्या पाशी, एक नाथा बोलता झाला का गाय तू झाली कष्टी, आधी घे ग तुझी पूजा मग भर दे माझी शेष्टी, मग भर दे माझी शेष्टी। नाथ ना पलीकडून कावसन अलीकडून पैठण आणि मधातून वाथी गंगामाई सवाशीन। बाई भरून चालली गंगामाई सवाशी, पायी पालखीच भोई भोई चालले दमन, अगांगीच्या रुमाल पंड्या भेजल्या घामान, वरखेड्याच्या गवाटानं खड्या रुताच्या पायाला आणि वरखेड माताच आले मी 7व पायाला। राजा का तो वाक्य रे 7व पाया नाथ ना जाण्या अगं वरखेड्याची आई नको होऊ हिरमोड,